देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बेबीताई संजय बर्डे यांची तर स्वीकृत नगरसेवकपदी सचिन सोपान शेटे आणि ऋषभ नंदकुमार लोढा यांची निवड करण्यात आली आहे। उपनगराध्यक्षपदासाठी बेबीताई बर्डे तर संतोष चोळके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। बर्डे यांना 17 मते तर चोळके यांना 5 मतं पडली, तर संख्याबळ जास्त असल्यानं 2 स्वीकृत भाजपाच्या वतीनं करण्यात आले। देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान झालं होतं, तर 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सत्यजित कदम हे नगराध्यक्षपदी विजयी झाले असून एकूण 15 नगरसेवक निवडून येत भाजपानं नगर परिषदेतील सत्ता अबाधित राखली आहे। काँग्रेसला 4 जागा मिळाल्या असून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागलं। नगर परिषद सभागृहात नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया पार पडली। यावेळी उपनगराध्यक्षपदी बेबी बर्डे यांची तर स्वीकृत नगरसेवकपदी सचिन शेटे आणि ऋषभ लोढा यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। उपनगराध्यक्षपदासाठी विरोधी गटाकडून संतोष चोळके यांनी अर्ज दाखल केला होता, मात्र पुरेसं संख्याबळ नसल्यानं बेबीताई बर्डे यांची निवड घोषित झाली आहे। यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, श्रीरामपूरचे मुख्याधिकारी गोसावी, गटनेते तथा नगरसेवक प्रकाश संसारे, अजित चव्हाण, अमोल कदम, सुजाता कदम, सौरभ मुसमाडे, मनीषा कदम, सीमा देठे, सुवर्णा कोठुळे, सिंधुबाई वाळुंज, पुष्पा तांबे, राजेंद्र लोखंडे, वसंत कदम, चंदाराणी गाडे, जयश्री खांदे आदी उपस्थित होते। देवळाली नगर परिषदेची आज पहिली सर्वसाधारण सभा होती। या सभेमध्ये 2 विषय होते। पहिला विषय होता उपाध्यक्ष पदाची निवड आणि दुसरा विषय होता स्वीकृत सदस्यांची निवड। देवळाली प्रवरा नगर परिषदमध्ये भारतीय एकूण 22 जागा आहेत, त्यापैकी 22 पैकी नगराध्यक्षासह 16 जागा एकूण भारतीय जनता पार्टीकडे आहेत। त्यामुळे उपाध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक अर्ज होता सौ बेबी संजय मुसमाडे यांचा, सौ बेबी संजय बर्डे यांचा, आणि दुसरा एक अर्ज होता तो होता संतोष एकनाथ चोळके यांचा। त्यापैकी सौ बेबी संजय बर्डे यांना एकूण 22 पैकी 17 मतं मिळालेली आहेत, त्यामुळे त्या विजयी झाल्या आणि उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली। आणि त्याचबरोबर स्वीकृत सदस्यांची संख्या ही तौलानिक संख्याबळाच्या आधारावर ठरते। त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जे गट होता त्यामध्ये 1.45 हे संख्याबळ होतं, तौलानिक संख्याबळ, आणि त्या खालोखाल काँग्रेसचे 36 होते। त्यामुळे 1.45ला पहिला संपूर्ण अंक 1 त्यासाठीची एक जागा, आणि पूर्णांकामध्ये 0.46 भारतीय जनता पार्टी, 0.36 काँग्रेस आणि 0.09 प्रत्येकी वंचित आणि शिवसेना असं संख्याबळ असल्यामुळे 0.45 हा सर्वाधिक मोठा आकडा असल्याने दुसरी ही जागा भारतीय जनता पार्टीकडे गेली। त्याप्रमाणे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे 2 अर्ज दाखल होते, पात्र होते, त्यांची निवड एक सचिन सोपान शेटे आणि दुसरे ऋषभ नंदकुमार लोढा या दोघांची स्वीकृत सदस्यपदी निवड झालेली आहे। पीठासीन अधिकारी म्हणून याचं कामकाज बघत असताना शासनाने जे निर्देश दिलेले आहेत, माननीय जिल्हाधिकारी यांचे जे आदेश आहेत, त्याप्रमाणे ही सगळी प्रक्रिया नियमाप्रमाणे पार पाडण्यात आलेली आहे। सेनेच्या एका उमेदवाराने नगरसेवकांनी पाठिंबा दिला। उपाध्यक्ष पदाची निवड करत असताना 15 मिनिटाचा कालावधी दिला होता जर कुणाला माघार घ्यायची असेल तर त्यासाठी, परंतु कोणी माघार न घेतल्यामुळे 2 उमेदवारी अर्ज जे दाखल करण्यात आले होते त्या दोन्ही उमेदवारांसाठी मतदान घेण्यात आलं आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते, भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ 16 असताना शिवसेनेचे एक सदस्य जे आहेत त्यांनीही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मत दिलं, त्यामुळे 17 मतं ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळाली आणि जे दुसरे उमेदवार होते त्यांना 5 मतं मिळाली। आज भारतीय जनता पार्टी देवळाली प्रवरा तसेच तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार आदरणीय भाऊ तसेच देवळाली प्रवरा नगर परिषदेचे
नगराध्यक्ष दादा यांनी आज माझी सर्वानुमते स्वीकृत नगर सेवकपदी निवड केली, त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. चंद्रशेखर पाटील कदम व लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमची स्वीकृत म्हणून निवड झाली, त्याबद्दल भारतीय जनता पार्टी व सर्व कार्यकर्ते नगरसेवक यांचे हार्दिक आभार. एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.